जबरदस्त मोठा नाग. पटकन आण, फास्ट. दोन्ही मांजरींनी मिळून थांबून ठेवलं होतं. आम्ही कोणी घरी नव्हतो. समोर गाडी लावतानाच एकदम अचानक दिसला. जबरदस्त नाग, इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. ग्रीष्मा, ती येल्लो पिशवी आहे ना बेटा, त्याच्यातली बरणी आण. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी सगळ्यांना सांगत असतो की घरात मांजर, कुत्रं अशा गोष्टी जर राहिल्या तर हे सगळे जनावरं आपल्याला अशा धोक्यांपासून अलर्ट करतात. खाली बसून घ्या इकडनं समोर. इथे ठेवून दे बेटा बाजूला. हां हां, ठेव. धोका जाणवल्यानंतर, चिडल्यानंतर फणा काढून उभा राहतो. आत्ताही ज्या मांजरी त्याच्या समोर बसल्या होत्या त्यांच्यासमोरही तो फणा काढूनच बसला होता. झूम करून घेते तर. विषारी असलेला न्यूरोटॉक्सिक प्रकारचं वेनम असतं या सापाचं. पुढे ये थोडं पर्यंत. विलक्षण नाग, एकदम लांब फणा असलेला. आता आमचं घर जे आहे ते ॲक्च्युली गावापासून 2 किलोमीटर बाहेर टेकडीवर आहे, जे गव्हर्नमेंट क्वार्टर आहे. तर असे बरेचसे साप इथं सारखे निघतच असतात. करूयात पॅक. मागे सारखं बेटा. संध्याकाळ झाली की असे साप सगळे शिकारीसाठी बाहेर निघतात. कधीतरी एखाद्या वेळेस कोणाला तरी दिसतात.